जय शिवराय मित्रांनो, बघा आता पी-एफ खातेधारकांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे। ई-पी-एफने एक मोठा नवा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। ज्यांचा पी-एफ कट होतो, जे खाजगी कंपन्यात कामाला आहेत, त्यांचा पी-एफ कट होतो, त्यांच्यासाठी पी-एफ अकाउंट असतं आणि त्यांच्या आता अकाउंटमध्ये ई-पी-एफने काय मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। यातून नक्की काय फायदा होणार आहे पाहूया। चला बघा, नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने महत्त्वाचा दिलासा दिलेला आहे, म्हणजे आनंदाची माहिती असणार आहे। पी-एफ काढण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करत काही विशेष परिस्थितींमध्ये संपूर्ण पी-एफ रक्कम मिळवण्यासाठी असलेली कारणं स्पष्ट करण्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे। या बदलांमुळे आर्थिक अडचणी सापडलेल्या कर्मचाऱ्यांना निधी मिळणे अधिक सुलभ होणार आहे, असा हा बदल आहे। मग नक्की काय बदल करण्यात आलेला आहे, चला बघूया। पी-एफ दाव्यांमधील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा निर्णय ई-पी-एफने घेतलेला आहे। बघा, यापूर्वी एखादा कर्मचारी दीर्घकाळ बेरोजगार असेल, कंपनी बंद पडली असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडला असेल, तर त्याला पी-एफमधील संपूर्ण रक्कम काढण्यासाठी ठोस कारणं नमूद करावी लागत होती। त्यासोबत संबंधित कागदपत्रे सादर करणेही बंधनकारक होते। अनेक वेळा अर्जदारांनी दिलेली कारणं आणि ई-पी-एफच्या नियमांमध्ये तफावत आढळल्याने हे दावे फेटाळले जात होते। मात्र आता यामुळे गरजेच्या वेळी कर्मचारी स्वतःच्या बचतीच्या पैशापासूनही वंचित राहत होते। ही समस्या लक्षात घेऊन ई-पी-एफने नियमामध्ये बदल केलेला आहे। नव्या व्यवस्थेनुसार काही विशिष्ट प्रकरणांमध्ये अर्जदाराने संपूर्ण पी-एफ काढण्यासाठी केलेला दावा पात्रतेच्या निकषात बसत असल्यास अतिरिक्त स्पष्टीकरण किंवा स्वतंत्र कारणं देण्याची गरज भासणार नाही। अशा दाव्यांवर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रक्कम थेट जमा केली जाईल तुमच्या खात्यामध्ये। कोणत्या परिस्थितीत मिळणारा 100% रक्कम म्हणजे तुमची पी-एफमधील सगळी रक्कम तुम्ही काढू शकणार आहात। आता यापूर्वी तुम्हाला फक्त 70 ते 80% रक्कम काढता येत होती, 100% सगळी रक्कम काढता येत नव्हती। तर आता कोणत्या परिस्थितीमध्ये काढता येणार आहे, तर बघा, नवीन नियमानुसार सर्वांसाठी सर्व नियम लागू होणार आहेत। नवीन नियम सर्वांसाठी लागू नसणार आहेत। महत्त्वाची गोष्ट, काही विशेष परिस्थितीमध्ये संपूर्ण पी-एफ रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार आहे। जसं एखादी कंपनी 15 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असेल किंवा तिथे टाळेबंदी लागू असेल आणि कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसेल, अशा वेळी हा लाभ मिळू शकतो। तसेच कंपनी सलग 6 महिने कार्यरत नसल्यासही कर्मचारी संपूर्ण पी-एफसाठी अर्ज करू शकतात। अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्याला 100% रक्कम काढता येणार आहे। त्यानंतर बघा, आता याशिवाय कर्मचारी कामगार कपातीमुळे किंवा सेवेतून कमी केल्यामुळे नोकरी गमावून बसला असेल आणि त्याने या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली असेल, तर त्यालाही पूर्ण रक्कम काढण्याची मुभा असेल। स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या गंभीर वैद्यकीय उपचारासाठी ही संपूर्ण रक्कम मिळू शकेल। मात्र अशा प्रकरणांमध्ये कंपनीचे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे। ही एक महत्त्वाची या ठिकाणी बदल आहे, महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्हाला तुमच्या कंपनीकडून आणि दवाखान्याकडूनचे जे डॉक्युमेंट असतात ते जोडून प्रमाणपत्र घेऊन तिथं जमा करावं लागणार आहे। सामान्य परिस्थितीत मात्र कोणालाही हवे तेव्हा पूर्ण पी-एफ काढता येणार नाही। नियमानुसार गरज भासल्यास खातेदाराला त्याच्या जमा निधीपैकी 75% रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे, परंतु संपूर्ण पी-एफ मिळवण्यासाठी विशेष परिस्थिती असणे आणि ई-पी-एफच्या अटींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे। त्यामुळे नव्या बदलांमुळे आता पात्र कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी संपूर्ण निधी काढण्यासाठी निर्धारित नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला आता वैद्यकीय उपचारासाठी 100% रक्कम मिळणार आहे। यासाठी तुम्हाला मेडिकलचे डॉक्युमेंट, हॉस्पिटलचे आणि तुमच्या कंपनीचं लेटर त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला पी-एफ, ई-पी-एफ तुमचे सगळं अप्रूव्हल ॲक्सेप्ट करून तुम्हाला तिथं 100% रक्कम दिली जाणार आहे। असा हा अतिशय ऐतिहासिक निर्णय ई-पी-एफने घेतलेला आहे। माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।